कुठलाही सॉस न वापरता बाहेरच्या मंचुरियन सारखं मंचुरियन जर घरीच बनवून खाल्लं ना तर तुम्ही बाहेरचं मंचुरियन विसरून जाणार. एवढं सोपं आणि टेस्टी लागतंय. मग काय करायचं त्यासाठी सगळ्यात पहिलं असं हिरवागार कोबी घ्यायचा भला मोठा. आता या कोबीला ना मस्त असं ग्लासनी कापून घ्यायचं बघा. जसं आपल्याला मंचुरियनला कोबी पाहिजे असतो एकदम तसा आणि पटकन होऊन जातो बघा. आणि कोण कोण असं ग्लासनी कोबी कापताना ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर याला धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1.5 वाटी मैदा टाकायचा. अर्धा किलो कोबी तर 1.5 वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाका. कॉर्नफ्लॉवर नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाका. मीठ टाकायचं. थोडा लाल कलर टाकून ना पीठ मळून घ्यायचं. तर आता लगेच ना मंचुरियन तळायला घ्यायचं. तर मंचुरियन तळण्यासाठी मी इथं वापरते श्री रामकृष्ण मिलचं सूर्यफुलाचं तेल. हे तेल आहे ना 1949 पासून बनवलं जातं. तेही लाकडी घाणीतून. आणि तेल बनवताना ना कुठलंही केमिकल वापरलं नाही म्हणून सगळी पौष्टिकता तशीच राहते. सूर्यफुलाचं तेल खूप हलकं असतं. पचण्यासाठी मस्त आणि कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. डीप फ्राय साठी सुद्धा हे तेल खूपच चांगलं आहे. म्हणून मंचुरियन जरी खाल्ले ना तरी जेवण हलकं वाटतं. म्हणून मी माझ्या किचन मध्ये ना नेहमी श्री रामकृष्ण मिलचं तेलच वापरते. कारण ओरिजिनल आहे, ओरिजिनलच असतं. आता तुम्ही बघू शकता कसले भारी आपले मंचुरियन तळून रेडी झालेले आहेत. तर फक्त तळताना ना गॅस बारीक नाही ठेवायचा. हाय मिडियम गॅसवर तळून घ्यायचे. याला म्हणजे आतून ना सॉफ्ट होते आणि वरून कडक होते. एकदम असे कुरकुरे झालेत. आता लगेच एक कांदा कापून घ्यायचा आणि एका वाटीमध्ये 1 चमच कॉर्नफ्लॉवर आणि थोडं पाणी मिक्स करून ठेवायचं. आणि कोबी कापायला लागतो ना तवाच्या एका प्लेट मध्ये थोडीशी चिंच अशी पाण्यात भिजू घालायची. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवायचं. त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकायचा. थोडंसं मिक्स करून घेऊन अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. थोडं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायची. मिक्स करून घ्यायचं. कलून ठेवलेलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं. चिंचाचं पाणी टाकायचं आणि आणखीन 1-2 वाट्या पाणी टाकायचं. आता चवीपुरतं मीठ आणि गुळ टाकायचा. मस्त आंबट गोड टेस्ट येते. आणि आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ना चांगली घट्टसर ग्रेव्ही तयार होते. अशी उकळली का ग्रेव्हीला मस्त लगेच तळून घेतलेले मंचुरियनची बॉल टाकून द्यायची. आता चांगलं हाय गॅसवर मिक्स करून घ्यायचं. आणि आता काहीच नाही इकडे तिकडे बघायचं नाही. मस्त गरमागरम प्लेट मध्ये वाढून घ्यायचं. वरून असं कापलेला कोबी टाकायचं आणि असं काढीनीच खायचं. एकदम बाहेरच्या सारखा फील होतो. तर हे कुठलाही सॉस न वापरता बनवलेलं मंचुरियन एकदा घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.